कांद्याचा बी पेरल्यानंतर किंवा रोप उगवायच्या आधी जर का हा स्प्रे घेतला तर आपल्याला 100% भरपूर मोठा फायदा होऊ शकतो. तर जय शिवराय मित्रांनो, मी अर्जुन पठारे घेऊन आलो तुमच्यासाठी आज एक नवीन व्हिडिओ ना. आज आणि मित्रांनो आपल्याला रोपा शेजारच्या लिंबाच्या फांट्या डाळायच्या होत्या आणि याच फांट्या डाळण्यासाठी आपण सकाळ सकाळी पप्पू शेटला घेऊन आलो बरं. कारण मित्रांनो मागच्या वर्षी आपण या फांट्या ऑलरेडी डाळल्या त्या बरं का, पण थोडाफार ना कुठं कुठं आपल्याला दिसल्या म्हणून आपण सकाळ सकाळी याचा पूर्णपणे खात्मा करून टाकला. आणि मग योग्यरित्या फांद्या डाळल्यानंतर ना आपण बांधाला फांद्या ठेवून दिल्या बरं का. आणि त्यानंतर मित्रांनो मस्त पैकी रान एकदम गार भिजवून घेतलं आणि मग सकाळचं सगळं वर्क डन झाल्यानंतर दुपारनं आपण लालू शेटला मस्त पैकी गार झोप लावली बरं का. आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला ना स्प्रेचं काम होतं बरं का. त्यासाठी आपण औषध पाणी घेऊन मस्त पैकी वावरामध्ये आलो. आणि मित्रांनो आपले मागचे 2-3 व्हिडिओ ना शेतीविषयक भरपूर व्हायरल झाले बरं का. त्याला तुमचा चांगला प्रतिसाद सुद्धा आला बरं का. त्यासाठी मित्रांनो मनापासून आभार बरं का. यापुढे सुद्धा ना आपण अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर करत राहू. आणि मित्रांनो आपण आता ना आपल्या मेन विषयाकडे वळू. आणि मित्रांनो हा जो आपण स्प्रे घेतोय ना तो स्प्रे म्हणजे ना आपण बॅक्टेरियाचा स्प्रे घेतोय बरं का. जो आहे ना आपण भेंड्यावरून आणलेला आहे. आणि या स्प्रे मध्ये ना मित्रांनो NPK पूर्ण बॅक्टेरिया बरं का. त्यासोबत आहे ना अजून 2-3 प्रकारचे बॅक्टेरिया ज्यामुळे ना आपल्या जमिनीची ना क्वालिटी पूर्णपणे सुधारते. आणि मित्रांनो ज्या वेळेस आहे ना आपण हजारो लाखोंचे खत आहे ना जमिनीत फेकतो ना त्याचे रिझल्ट आहे ना आपल्याला योग्य प्रकारे भेटत नाही बरं का. कारण आहे ना आपण बॅक्टेरियाचा आहे ना योग्य प्रकारे वापर करत नाही. आणि त्यामुळेच मित्रांनो जमन तितकं आहे ना जीवाणूंची संख्या वाढवण्यावर भर द्या बरं का. तरच आपली शेती ना परवडेबल होईल. आणि आपले नवनवीन असेच माहितीपूर्वक व्हिडिओ बघायचे असेल तर लवकरात लवकर आपल्या आयडीला फॉलो करून घ्या.